मैदानावरती येताना पाहायला मिळते, परंतु आर्यन पवारचा हा फटका आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार चा विक्रम जरूर आर्यन पवारच्या नावावरती राहणार आहे. बघा समोरच्या टेकडी जे आहे प्रेक्षक त्यांच्याही डोक्यावरून हा चेंडू अगदीच षटकार ठोकलाय. काढा शुभम नाईक साठी हा जेल थोडासा कठीण जरूर होता, परंतु असे जेल पकडणं फार महत्वाचे आज आहेत या मॅच मध्ये. कुणाला थोडासा निराश असेल बघा 6 हॅट्रिक विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी स्क्रीम रोल बघा कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी 6 हॅट्रिक चौकार हॅट्रिक हॅट्रिक विकेट साठी ही संधी आहे. आपले नागोरी चायवाले बघा त्यांच्याही माध्यमातून पारितोषिक, परंतु इथून आर्यन पवार बरसतोय फुलटॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल करत असताना फाईन लेगच्या डोक्यावरून पाठवलाय. मॅक्झिमम कुणाल निकमच्या विरोधात हा दुसरा मोठा फटका षटकार पाहायला मिळतो. बघा आर्यन पवार आपण चर्चा जरूर केली होती, या नावाची चर्चा जरूर राहिली होती की आर्यन पवार ज्या वेळेस बरसतो ना त्या वेळेसमध्ये धाबांचा अक्षरशः पाऊस तो पाडत असतो. युवा खेळाडू आहे आणि या खेळाडूची चर्चा जरूर आपण करत आलोय. अजून एक हाई बॉल चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन शॉप पलीकडे हा दुसरा सलगचा षटकार आर्यन पवारच्या बॅट मधून आणि सलगचे 3 आले. तर मग इथून नागोरी चायवाले 3 षटकार तब्बल पाहायला मिळालेत. लोअर फुल टॉसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका शुभम चौधरीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. शुभम या ठिकाणी नागेश उघडा या ठिकाणी पोहोचताना आहे हॅन्डसम बॉय म्हणून त्यांची बोला काय जातात ते बरोबर आणि त्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती होत्या. नागेश या वेलकम स्वागत आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. हा नक्कीच चर्चा जरूर त्यांची आपण करूया थोड्या वेळात. करा अर्थाडा शुभम नाईक बॉलिंग ट्रॅकवरती आले. ओ शॉर्ट पिच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस गती काढली होती चेंडू मधून एकदा पूर्ण केली आहे. रिक्स घ्यायला तयार नाही आहे आर्यन त्या ठिकाणी. दुसरी धाब झाल्याचं शुभम चौधरीने कॉल केला होता त्या ठिकाणी, परंतु एकच धाब या ठिकाणी आर्यन पवार सांगतो की मला स्ट्राईक घ्याव्या. आर्यन पवारच्या बॅटमधून आकर्षित करणारे ते स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आणि हॅड्रिकसाठी चान्स आहे षटकार हॅड्रिकसाठी, कारण मागच्या दोन्ही चेंडूवरती 2 षटकार आर्यन पवारनं ठोकले होते आणि या बॉलवरती जर का षटकार आला तर हॅट्रिक पूर्ण करेल साध्य करेल, पण समोर शुभम नाईक आहे. शुभमचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गतीनं आला, ज्या गतीनं अपेक्षा केली नव्हती आर्यननं दुसऱ्यासाठी यावेळेस कॉल जरूर आहे आणि गुड बिटवीन द रनिंग आता पाहायला मिळते. विक्रेला दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना आर्यन यावेळेस मध्ये पाहायला मिळतो. पावसानं अगदी आता सुट्टी दिली मी त्यापर्यंत सुट्टी घेतली असंच म्हणावं लागेल, कारण पाऊस बघा आता 2-3 मॅच मध्ये पाऊसच आलेला नाहीये, त्यामुळे इथून धाबा कुठेतरी मी तर म्हणेन कमी पाहायला मिळाला. ओ क्या बात आहे, फक्त टायमिंग क्लास या फटक्यामध्ये आर्यन पवारचा पाहायला मिळतोय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रोहित शर्मा स्टाईल मध्ये ठोकलाय. अजून एक हा आगाज मी तर म्हणेन षटकार आर्यन पवारचा पाहायला मिळतो आणि या 6 धाब्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न होतोय. इथून निराश असेल शुभम नाईक आजच्या या खेळीवरती, पण असं वाटलं होतं ना सर की आजच्या दिवसामध्ये शुभम नाईकचा हा संघ जो आहे तो नक्कीच टॉप 10 मध्ये जाईल, दाखल होईल, कारण शुभम नाईकचा कालच्या दिवसामध्ये राहिलेला तो खेळ प्रत्येक दिवस हा खेळाडूचा नसतं हेही सांगणं कठीण आहे, कारण कालच्या दिवसामध्ये ओपनमध्ये शुभम नाईकनं फार चांगला खेळ केला होता, परंतु आज त्याचा दिवस नाही असंच म्हणावं लागेल. उंच गेलाय आर्यन पवारचा हा झेल सुटणं कठीण आहे आणि इथून महत्वाची विकेट आर्यन पवारचा खेळ संपलाय. पहिली महत्वाची विकेट मी तर म्हणे त्या ठिकाणी प्राची नवा केले म्हणून विराणी संघाला हा मोठा धक्का. आर्यन पवार परतलाय.
जबरदस्त केली राहिली यार बाबा 807 चेंडूमध्ये ज्यांना 28 धावांची इनिंग साकारली डाबा अगदीच जबरदस्त पद्धतीने ज्यासाठी तो बोलकला देखील जातोय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली सामना अगदी खुल्ला केलाय सोपा बनवलाय या मॅचमध्ये असं वाटलं होतं लो